आज आपल्याला गिलक्याची भाजी बनवायची आहे। असे मी छोटे छोटे कवळे असे गिलके घेतले। आमच्या इकडे याला गिलके म्हणतात, प्रत्येक भागात त्याला वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखलं जातं। तुमच्या भागात त्याला काय म्हणता हे मला कमेंटमध्ये कळवा। मी ते 250 ग्राम एवढे गिलके घेतलेले, 2 छोटे टोमॅटो घेतलेले, 3 कांदे, 1 लसूण कांडी, 2 हिरवी मिरची, मुगाची डाळ, 2 चम्मच रेग्युलर चम्मचने ही पाण्यात मी भिजत घालून ठेवली होती 10 मिनिटापूर्वी। फ्रेश अशी कोथिंबीर मी सर्व आता चॉप करून घेते। सर्व आपण इथं चॉप करून घेतलं। लसूण, कांदा, हिरवी मिरचीचे 2-2 तुकडे घेतले, कोथिंबीर, टोमॅटो, इथे गिलके मी या पद्धतीने बारीक करून घेतले। फक्त लसूण मी नंतर किसून मग टाकणार आहे। आता आपण कढईमध्ये त्याला भाजीला आपल्या फोडणी देऊ। कढई तापली आपली, त्याच्यामध्ये तेल टाकून घेते। थोडं मोठे 3 चम्मचच्या अंदाजाने एवढं मी तेल टाकून घेतले। आता आपण त्याच्यामध्ये छोटा 1 चम्मच एवढी मोहरी टाकू। मोहरी तडतडायला लागली, त्याच्यामध्ये आपण जिरं टाकून घेऊ, छोटा 1.5 चम्मच एवढं। 2 हिरवी मिरची घेतली ना, ते टाकून त्याच्यात आता कांदा टाकून थोडंसं मीठ, त्याच्यातच आपल्याला आता हिंग टाकून घ्यायचं आहे, थोडंसं असं नॉर्मल कमी केलं आहे मी। आता त्याच्यामध्येच आपण आलं किसायच्या किसणीने मी असं लसूण किसून टाकून देते त्याच्यामध्ये। इतकी किसून टाकून दिलं मी। कांदा थोडासा हलका असा मऊ झाला आहे। आता या स्टेपला आपण टोमॅटो टाकून देऊ। त्याच्यात थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊ। टोमॅटो पण थोडासा मऊ पडला आहे। आता आपण जे मुगाची डाळ भिजत घालून घेतलेली आहे ना, ती टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपण, म्हणजे ती व्यवस्थित अशी परतली जाईल। परतले गेली डाळ, त्याच्यामध्ये हे गिलके मी आधीच धुवून मग चिरलेले होते, तर आता ते टाकून घेऊ आपण त्याच्यामध्ये। ते पण त्याच्यामध्ये परतून घ्यायचे। अजून कुठलेही मसाले टाकलेले नाही त्याच्यामध्ये, फक्त 2 हिरवी मिरची टाकलेली आहे। अजून आपल्याला मसाला, हळद सर्व टाकायचं बाकी। गिलके परतून घेतले व्यवस्थित त्याच्यामध्ये। आता आपल्याला थोडीशी इथे बडीशोप टाकून घ्यायची। बडीशोप आहे ना, खाताना आपली भाजी खाताना खूप छान चव येते। आता आपले रेग्युलर जे मसाले आहे ते टाकून घ्यायचे। इथं मी चिली फ्लेक्स टाकते 2 चम्मच, तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले वापरू शकता। 1 छोटा चम्मच हळद पावडर, 2 छोटे चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला इथे मी 3 चम्मच एवढा गरम मसाला टाकून घेतला। 1 छोटा चम्मच एवढा लाल मिरची पावडर, चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान मस्त आपली भाजी अशी चमचमीत दिसते, एकच नंबर। आता आपल्याला डाळ अर्धी तर आपण भिजत घातली ना, त्यावेळेस भिजलेली असते, पण आपल्याला डाळ शिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पाण्याची गरज लागेल। पण आता आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे ताट। त्याच्यामध्ये टाकायचं 1 अर्धा ग्लास एवढं पाणी त्याच्यामध्ये घामाने पडत राहील आणि आपली भाजी पण जळणार आणि खाली लटकणार पण नाही। आणि पाहिजेच तर आपण नंतर थोडंसं नॉर्मल पाणी याच्यातलं टाकून घेऊ। आता 5 मिनटानंतर आपण बघू, झाकण उघडू। गिलक्याची भाजी शिजली का बघू। मध्ये मी 2 वेळेस हलवून घेतलं होतं आणि थोडंसं असं नॉर्मल पाणी टाकलेलं होतं। आता आपल्याला आधी डाळ चेक करायची शिजली का नाही। बघा, डाळ आपली छान अशी इथे शिजली, गिलके पण छान शिजले। गिलके तर लगेच शिजून जातात, पण आपली मेन म्हणजे डाळ शिजली पाहिजे। तुम्हाला पाहिजे तर याच्यामध्ये शेंगदाणे पण तुम्ही टाकू शकता। आजची रेसिपी आपली पूर्ण झाली। या पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा। माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा।
आणि इंस्टाग्राम फेसबुकवरती फॉलो करा. धन्यवाद.